नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज एक नवीन जी.आर. आलेला आहे. पात्र यादीबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून येत्या 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्याचा या ठिकाणी सरकारचा मानस आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. आधार म्हणजे बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही ते तुम्हाला पाहावं लागणार आहे. कारण ही DBT स्कीमद्वारे तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन चेक बँक अकाउंट आधार लिंक या ठिकाणी आहे का नाही पाहावं लागणार आहे. नसेल तर बँकेत जाऊन तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करावा लागेल. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत 10 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये पात्र यादीबाबत महत्त्वपूर्ण मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. आता प्रस्तावना पाहूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी संदर्भहीन शासन निर्णयान्वये करण्यात येत आहे. आता शासन निर्णय पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठीत झाली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यस्थळ शासनास पाठवण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी. जर समितीची मान्यता होण्यात अडचण असल्यास संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात यावी. सदर शासन निर्णय 7/8/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांची यादी शासनाकडे पाठवायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तरच आता महिलांना या ठिकाणी 3,000 रुपयाचा हप्ता 16 किंवा 17 तारखेला थेट खात्यामध्ये जमा होणार आहे.